सगळ्यात कठीण काम म्हणजे आरीवर्क किंवा मग अशा स्टोनचे जे काही बॅक नेकला डिझाईन येते ना, त्यावेळेस शिवायला खूप अवघड जातं. पण आपल्याला यातूनही मार्ग काढत काढत हा ब्लाऊज तर पूर्ण करावाच लागतो. तर इथं कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं हे खूप मोठं टास्क असतं. कारण जिथं रेडीमेड त्याला स्टोन असतात तिथे जशास तसा गळा आता हे त्यांचं जे काही ओरिजिनल गळा आहे तो आहे. पण एवढा गळा इथं बसत नाही. मग आता याच्यामध्ये आपल्याला इथं जसा कपडा आहे यानुसार आपल्याला आपली आयडिया चालवावी लागणार, आपलं डोकं चालवावं लागणार आणि बराच वेळ जातं. तरीही शिलाई मात्र तेवढीच असते. तरी पण आपण काम करायचं सोडून देत नाही. त्यातही मार्ग काढून आपलं जे काही काम असतं ते पूर्ण करायला घेतो. पण इथं खूप वेळ जातो. नॉर्मल ब्लाऊज शिवायला जसा वेळ लागतो त्यापेक्षाही दुप्पट वेळ इथं कटिंग करण्यामध्ये जातं आणि स्टिचिंग करत असतानासुद्धा आपला तेवढाच वेळ जातो. कारण तिथंसुद्धा आपलं स्टोन असल्यामुळं भरपूर असं सुया तुटण्याचासुद्धा प्रॉब्लेम येतो. तर फायनल लुक ब्लाऊजचा काही असा आहे. तरी पण हा स्टोन काही जास्त दिवस टिकणार नाही. पण शिवताना जी काही तारेवरची कसरत झाली तुमची पण अशी